नमस्कार मित्रांनो, स्मार्ट ट्रेडर चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच एक IPO घेऊन येत आहोत। IPO कंपनीचं नाव आहे एक्सिकॉन टेलिसर्व्हिस सिस्टम। या कंपनीच्या IPOचे डिटेल्स आपण बघणार आहोत। यामध्ये आपण कंपनीचे पहिल्यांदा GMP बघणार आहोत। GMP म्हणजे ग्रे मार्केट प्राइस। ग्रे मार्केट प्राइस बघितल्यानंतर आपल्याला एक अंदाज येईल की कंपनी आपल्याला किती लिस्टिंग गेन देऊ शकते किंवा आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटवर किती टक्के रिटर्न्स मिळू शकतात। त्यानंतर आपण बघणार आहोत कंपनी काय करते, कंपनीचे फीचर्स काय आहेत, कंपनीचे प्रोडक्ट काय आहेत, कंपनी फ्युचरमध्ये काय वर्किंग करणार आहे हे बघणार आहोत। त्यानंतर आपण बघणार आहोत कंपनीचे फायनान्शियल्स म्हणजे कंपनीवर कर्ज किती आहे, कंपनी प्रॉफिट रेशो किती आहे, कंपनी ग्रोथमध्ये आहे की डी ग्रोथमध्ये आहे तेही बघणार आहोत। त्यानंतर आपण IPO डिटेल्स बघणार आहोत। त्यानंतर आपण IPOमध्ये अप्लाय करायचं की नाही ह्या गोष्टी बघणार आहोत। आणि अप्लाय करायचंच तर लिस्टिंग गेनच्या हिशोबाने करायचं की लॉंग टर्मच्या हिशोबाने करायचं ह्या गोष्टी सर्व आपण बघणार आहोत। तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पैसा ही पैसा होगा। कंपनीची ग्रे मार्केट प्राइस ही जवळजवळ 90% दाखवत आहे। 90% म्हणजे अतिशय चांगली ग्रे मार्केट प्राइस आहे। कमीत कमी आपल्याला IPOला अप्लाय करायचं असेल तर 20%च्या अबो ग्रे मार्केट प्राइस दाखवायला पाहिजे। ते आता 90% दाखवत आहे म्हणजे अतिशय चांगला IPO चाललेला आहे ग्रे मार्केटच्या हिशोबाने। जवळजवळ आपला 14,200चा एक लॉट असतो। 14,200च्या एका लॉटवर आपल्याला 13,000 रुपये प्रॉफिट आता सध्याच्या ग्रे मार्केट प्राइसनुसार दिसत आहे। आणि त्यानंतर आपण बघणार आहोत कंपनी काय करते आणि कंपनीचं फ्युचर कसं आहे। आता कंपनी ही पॉवर जनरेट करण्याचं काम करते। टावर जनरेटर नेटवर्क सिस्टम असते तिथं पॉवर जनरेट करण्याचं काम ही कंपनी करते। जवळजवळ 70% रेव्हेन्यू हा त्यांचा या सेक्टरमधून येतो, पॉवर जनरेटमधून। आणि त्यानंतर ही कंपनी दुसऱ्या एक चांगल्या सेक्टरमध्ये काम करते। त्या सेक्टरमध्ये आता फ्युचरिस्टिक सेक्टर आहे। इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बनवण्याचे काम करते। बसेस असू देत, कार असू देत, टू व्हीलर यासाठी जे लागणारे चार्जिंग स्टेशन असतात ते चार्जिंग स्टेशन ही कंपनी बनवते। त्यातून त्यांचा 30% रेव्हेन्यू होतो आणि यावर त्यांचं भरपूर चांगलं काम चालू आहे। त्यामुळे ही कंपनी फ्युचरच्या दृष्टिकोनातून एक चांगली आहे आणि तुम्ही जरूर अप्लाय करू शकता। त्यानंतर आपण कंपनीचे फायनान्शियल आणि फंडामेंटल बघणार आहोत। त्यामध्ये कंपनीच्या ॲसेटी 678 वरून 705 करोडवर गेलेली आहे, म्हणजे एक चांगली ठीकठाक ग्रोथ आहे। त्यानंतर कंपनीचा रेव्हेन्यू हा 524 वरून 723 वर गेलेला आहे, ती पण एक ठीकठाक ग्रोथ आहे। त्यानंतर कंपनीचा प्रॉफिट रेशो बघितला तर 3 करोडवरून 6 करोडवर गेलेला आहे, तो पण ठीकठाक आहे। आणि कंपनीची नेटवर्थ ही वर्षानुवर्ष वाढत गेलेली आहे। त्यानंतर कंपनीकडे रिझर्व्ह कॅश 200 करोड आहे। त्यानंतर कंपनीवर कर्ज जे आहे ते 72 करोडचे आहे। IPOच्या माध्यमातून जे पैसे मिळणार आहेत त्यातून 50 करोड कर्ज हे ती कंपनी नील करणार आहे। त्यामुळे कंपनी एक डेट फ्री कंपनी राहू शकते। त्यामुळे या IPOमध्ये तुम्ही अप्लाय करण्यासाठी एक चान्स आहे। आणि हा IPO 27 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत ओपन आहे। त्यामुळे तुम्ही ह्या IPOमध्ये अप्लाय करू शकता। हे कुठलं बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे, एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवला आहे। या IPOशी काही कोणती शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। त्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला सहकार्य करीन प्रत्येक गोष्टीसाठी IPOसाठी। धन्यवाद।